साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते 500 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचं पत्र देण्यात आलंय। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 या योजनेअंतर्गत राज्यातील 20 लक्ष लोकांना घरकुल मंजुरी पत्र आणि 10 लक्ष लोकांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम बालेवाडी पुणे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते संपन्न झालाय। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात 500 लाभार्थ्यांना मंजुरीचं पत्र आणि वितरणाचा आदेश देण्यात आला होता आणि त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार मोरे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरीचं पत्र देण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना हा ऐतिहासिक कार्यक्रम असून प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या गरीब माणसाला हक्काचं स्वप्नातलं घर मिळतं यासारखा दुसरा आनंद असू शकत नाही असं त्यांनी या प्रसंगी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी 20 लाख लोकांना घर मिळणं आणि 10 लाख लोकांना एकाच वेळी पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणं हे महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य आहे। महाराष्ट्र सरकारच्या कार्याचा हा गौरव असून खऱ्या अर्थानं प्रत्येकाला हक्काचं घर देण्यासोबतच प्रत्येक सुविधा देण्याची आमची ही योजना खरं तर आम्हाला इथं देत असताना आनंद होतोय असं त्यांनी या प्रसंगी सांगितलं। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आणि राज्यातील बेघर गरजू गरीब लोकांना घरकुल देऊन त्यांची भीष्म प्रतिज्ञा पूर्ण केली आहे असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं। सोलापूर शहरात नियोजन भवन येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ या 4 तालुक्यातील 500 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुल मंजुरीचं पत्र देण्यात आलं। यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील श्रीमती गोदावरी बने, शिवानंद शंकर पाटील, परवीन युनुस या लाभार्थ्यांना कुलदीप जंगम यांच्या हस्ते हे पत्र देण्यात आलं। या प्रसंगी प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणेचे डॉक्टर सुधीर ठोंबरे, जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम, बीडीओ रतिलाल साळुंखे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे यांची उपस्थिती होती।